श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात पितृपक्षातील विशेष महत्त्व आहे. जर एखाद्या आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल तर तो त्यांना सर्व पितृअमावस्येच्या दिवशी तर्पण देऊ शकतो. तसेच त्यांच्या नावाने गाईला पान लावू शकतो. तर येत्या 2 ऑक्टोबरला सर्व पितृअमावस्या आहे. पितृपक्षातील हा सर्वात शेवटचा दिवस आहे. असे मानले जाते की या दिवशी पितरांना तर्पण अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होतो. पितरांसाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध इत्यादी केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. कुटुंबात सुख शांती धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले श्राद्ध कुटुंबातील सर्व पितरांच्या आत्म्याला प्रसन्न करते. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केला तर खूप प्रभावशाली ठरतात. आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती होईल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येईल. व तो कोणता उपाय कोणता आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वप्रथम लवकर उठायचं आहे. या दिवशी लवकर उठून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो ती सेवा ही प्रभावी ठरत असते. या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे आणि या दिवशी तीर्थस्नानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकावं. त्या दिवशी आपण घरामध्ये स्वच्छता देखील करायची आहे. आपल्याला उंबरठ्याचे लेपन करायचे आहे. दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण हे लावायचं आहे. त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपण पितरांसाठी थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे. उंबराच्या दोन्ही साईडने थोडंसं पाणी टाकावं. यामुळे आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात असे म्हणतात. तर आता आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. आता पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे पितरांना निरोप देण्याचा दिवस. आता या दिवशी आपल्याला एखाद्या नदीवरती तलावाजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण की तिथे देखील आपल्या पितरांचा वास असतो असे म्हणतात. जर असा तलावाकाठी किंवा नदी तीरावरती आपण एक दिवा दान केला, दीपदान केले, तसंच दिवा प्रज्वलित केला तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हणतात. आता आपण थोडं पीठ घ्यायचं आहे. आता पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ न टाकता ते कणिक मळून घ्यायचं आहे. आपण त्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकू शकता. हळद ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मी देखील हळद आकर्षित करत असते. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. कणिक मळून घेतल्यानंतर आपण कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे. आपण एकमुखी दिवा बनवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता. तिळाचं तेल जर घरामध्ये नसेल तर तुम्ही शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा, शुद्ध तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. आपण एक द्रोण घ्यायचा आहे आणि किंवा अगदी पत्रवाळी घेतली तरी पण चालेल. आपल्याला हा दिवा नदीकाठी ठेवायचा आहे किंवा नदीमध्ये अगदी तुम्ही प्रज्वलित करू शकता. शक्यतो तरी एखाद्या द्रोणमध्ये आपण हा दिवा ठेवायचा आहे. आपल्याला नदी तीरावरती जायचं आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ हे आपल्याला पूर्वजांना समर्पित आहे. काळे तीळ टाकल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. दिव्याखाली थोड्याशा अखंड अक्षता टाकायच्या आहेत. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपण त्या दिव्याखाली ठेवायचे आहे. त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग हा दिवा तुम्ही द्रोणमध्ये ठेवू शकता. असा दिवा तुम्ही नदी तीरावरती सोडायचा आहे. यामुळे आपले पूर्वज आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्याला आपल्या पूर्वजाकडे माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुकले असेल, घरातल्याकडून, लहानांकडून, मोठ्यांकडून जर काही चूक झाली असेल तर सर्वांना माफ कर, आम्हाला माफ कर. पण इथून पुढे आमच्याकडून अशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेन. आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या. तसेच तुम्हाला काही अडचणी संकटे असेल त्याबद्दल देखील तुम्ही पितरांना बोलून दाखवू शकता. आणि आपण ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे. आपल्या पितरांचे आपण दर्शन घ्यायचं आहे. हा दिवा आपण नदी तीरावर देखील ठेवू शकता. हा आता उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल. शक्यतो जर ही काही वडीलधारी व्यक्ती आहे, मग घरामध्ये आजोबा सगळ्यात मोठे असतील तर त्यांनी हा उपाय करावा किंवा त्यांना जर करणे शक्य नसेल तर आजी किंवा तुम्ही स्वतः देखील हा उपाय करू शकता. तर मासिक धर्म असेल, सुतक असेल, या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. हा दिवा आपल्या पूर्वजांसाठी आहे, कारण की आपल्याला देखील काहीतरी देणं लागतं. त्यासाठी तुम्ही हा उपाय, ही सेवा त्यांच्यासाठी जरूर करावी. त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला घरामध्ये देखील 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत.
प्रदक्षिणा दीक्षा ही पितरांची दिशा असते. सर्वांनाच माहीत आहे. आपण मातीची पंती घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये शुद्ध तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल देखील टाकू शकता. आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे आहे. दिव्याखाली आपण एक प्लेट ठेवायची आहे. प्लेटमध्ये थोडीशी अखंड अक्षता तांदूळ टाकायचे, हळदी कुंकू अर्पण करावे. त्यानंतर आपण त्या दिव्यामध्ये वात टाकून थोडेसे काळे तीळ टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता याची जी काही दिशा आहे ती दिशा दक्षिण दिशेला असावी. वात दक्षिण दिशेला असावी. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. दिव्याला फूल देखील अर्पण करावं. आता आपल्याला पितराचे स्मरण करायचे आहे. पूर्वजांकडे आपण माफी मागायची आहे. तुमचे आशीर्वाद सदैव असू द्यात असे म्हणायचे आहे. आता हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्या पूर्वस्मरण करायचे आहे. पूर्वजांची नाव आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही म्हणू शकता. पितृस्तुती देखील म्हणू शकता. तसेच या दिव्याचे घरातील सर्वांनी दर्शन घ्यायचे आहे. मग अगदी घरातील लहान मोठे सर्व घरातील कुटुंबांनी दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व पितृ अमावस्याला हा उपाय करू शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.